महानकार्य न्यूज नेटवर्कमध्ये मी प्रथम उपस्थित सर्वांचे स्वागत करतो। महानकार्य इलेक्शन कॉर्नरचा हा शिरोळचा केंद्र साधारणपणे 51वा केंद्र आहे। 51 गावात आज आपण महानकार्य इलेक्शन कॉर्नरमधून फिरतोय आणि जनमानसांची मतं नेमकी काय आहेत, उमेदवारांची मतं काय आहेत, पक्ष पार्टींची मतं काय आहेत आणि ते निवडणूक का लढवतात या संदर्भात आपण प्रत्येकांची गाठीभेट घेतोय आणि साधारणपणे 1.25 लाख ते 1.5 लाख लोकांच्या पर्यंत आज आपण जाऊन पोहोचलो आणि शिरोळचा शेवटचा केंद्रबिंदू आहे। यानंतर पत्रकारांची आपण मुलाखत उद्या घेणार आहोत। शिरोळच्या शेवटच्या केंद्रबिंदू म्हणजे शिरोळ गावातून जे राजकारण पिकतं ते सगळीकडे विकलं जातं असं म्हटलं जातं, पण सध्या परिस्थिती बदलल्या। दानुलीत जे चित्र निर्माण होतं किंवा नांदणीत जे चित्र निर्माण होतं किंवा दत्तवाडमध्ये जे चित्र निर्माण होतं त्यावरती शिरोळची गणितं अवलंबून राहिलेत। पूर्वी शिरोळमधनं राजकारणाची सूत्र हलायची, पण आता जयसिंगपूरमध्ये फारसे हलालेत। राष्ट्रवादी काँग्रेसची म्हटलं तर हरकत नाही। ह्या सगळ्यांना जाणून घ्यायचं कारण या सीटबद्दलचं शिरोळच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं इलेक्शनचं फार महत्त्व आहे। कारण याच गावामध्ये खासदार राजू शेट्टी राहतात, शिवसेनेचे आमदार उल्हासदादा पाटील राहतात आणि भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी आता नुकताच प्रवेश केला आणि शिरोळ तालुक्याची सूत्र ज्यांच्याकडे आली ते अनिल कुमार यादव साहेब याच गावात राहतात। त्यामुळे इथल्या जयसिंगपूरचे नगराध्यक्ष शिरोळलाच राहतात। जयसिंगपूरचे नगराध्यक्ष असले तर ते त्यांचं वास्तव्य शिरोळमध्येच आहे। त्यामुळे इथल्या राजकारणाला, इथल्या राजकीय परिस्थितीला अधिक महत्त्व आहे। आपण जाणून घेऊया यांच्याकडून की कोणाचा उमेदवार निवडून येणार आणि त्यांची गणित राजकीय काय असणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही उमेदवार उभा केलाय, राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार मिळाला नाही, त्यामुळे एका घरात नात्यात फूट पाडून तुम्ही उमेदवार उभा केलाय असा तुमच्यावर जो आरोप होतो त्या आरोपात कितपत तथ्य आहे? नात्यावरचा आरोप म्हणजे नाही। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युवकांना संधी द्यायचं आदरणीय पवार साहेबांनी आणि सुप्रियाताई सुळे अजितदादांनी पहिल्यांदा स्पष्ट केलं आहे। गेले 2 वर्ष पवार साहेब सांगतात युवकांना 50% युवकांना संधी देणार आणि सागर माने आमच्याकडे आले, त्यांनी आम्हाला तिकीट देणार काय विचारलं। त्यांचा आमचा जुना परिचय आहे, त्यांच्या 2 पिढीचे आमचे संबंध आहेत। सागर मानेचे आजचे संबंध नाही, सागर मानेच्या आजोबापासून पक्षी पातळीवर सागर माने राष्ट्रवादीत केव्हा दाखल झाले? पक्षी पातळीवर राष्ट्रवादीच त्यांची स्तुतीगिरी संपूर्ण राष्ट्रवादीने सोपा करून दिली। जयंत पाटलांचा फोटो साहेब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, हो आहेतच आणि त्यालाच उमेदवार फूट पाडायचा काय प्रश्न निर्माण झाला नाही। ते निवडून येणार असं तुम्हाला वाटतंय का? 100% हॅट्रिक होणार। भारतीय जनता पार्टीचे नेते येत आहेत, त्यांना विचारूया। अशोकरावजी मानेंना तुम्ही उभं केलंय, सर्वसामान्य कुटुंबातला, गरीब कुटुंबातला, कष्टकरी श्रमिक वर्गातला तुम्हाला उमेदवार मिळाला नाही, धनिकच पाहिजे होता म्हणून तुम्ही अशोकराव मानेंना केवळ पैसा आहे म्हणून निवडलंय, यात तथ्य कितपत आहे? अशोकराव माने गेली 50 वर्ष ते समाजकारणाला ओळखतं, पण पैसा आहे म्हणून तुम्ही निवडलं आणि सामान्य कार्यकर्त्यांना डावललं असं तुमच्यावर आरोप आहे। नाही, असं काय झालेलं नाही। भारतीय जनता पार्टीकडे 4 उमेदवारींची मागणी केली होती पक्षाकडे आमच्या, त्याच्यामध्ये सागर माने सुद्धा होते। सागर मानेंनी सुद्धा भाजपमध्ये मुंबईमध्ये प्रवेश आमच्या पक्षामध्ये केलेला आहे। अशोकराव माने साहेबांनी प्रवेश केला आहे पक्षाच्या धोरणानुसार। पक्षात आम्ही नवीन होत्या, नवीन गेल्यामुळे पक्षाची धोरणं समजून घ्यायला थोडा आम्हाला अवधी लागला आणि पक्षानं अशोकराव मानेंना त्यांच्या कर्तबगारी, त्यांची कामगिरी बघितली, त्यांचं सामाजिक काम बघितलं आणि त्यांना उमेदवारी पक्षानं दिलेली आहे। आणि दिलेल्या उमेदवारामध्ये एकमेव परिचित आणि चांगला उमेदवार अशोकराव माने साहेब ते विजयी होतील असं वाटतंय का? 100% अशोकराव मानेच्यावर योग्यता कांबळे आपल्या आणि इकडं विनोद कागरे, 3 उमेदवार आमचे प्रचंड मताने विजय होणार शिरोमधून। स्वाभिमानी शेतकरी संघटना पार्टी आहे इथं, स्वाभिमानीला विचारूया। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवारच आपल्या सोबत आहेत। सर, आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कधी प्रवेश केला आणि पहिलं तुमचं आंदोलन कोणतं चळवळीतलं? स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये मी गेले 18 वर्ष काम करतो। पहिलं आंदोलन तुमचं कुठलं? 18 वर्षातलं कोणत्या गावात तुम्ही आंदोलनाची सुरुवात केला? पहिलं आंदोलन 18 वर्षापूर्वीची तारीख सांगू शकाल काय? तुम्ही डॉक्टर जे मगदुमांच्या यशवंतराव मुक्ती विद्यापीठात काम करता, तुमच्याकडे आर्थिक नाडी चांगली आहे म्हणून तुम्हाला स्वाभिमानीनं तिकीट दिलंय काय? नाही, हे खोटं आहे, यामध्ये काही तथ्य नाही आहे। मग तुमचं पहिलं आंदोलन कुठलं? तेरवाड मधूनच सुरू झालं आमचं आंदोलन। कुठल्या विषयावर होतं आणि दर काय मागणी केली होती? भाजीपाल्याची असेल, ऊसाची असेल? ऊसाचं आंदोलन चालू होतं, ऊसाच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालो। काय दराची मागणी केली होती आणि काय दर मिळाला? त्यावेळी साधारण 2000 ते 2200 रुपये दर चालू होता, मागणी होती। पडते आता मला 2018 वर्षापूर्वी दराची मागणी झाली होती। नाही म्हणजे त्याचा अर्थ स्वाभिमानीने सुद्धा या वेळेला धनिक उमेदवार या मतदारसंघात काढला असं एक मत बनत चाललंय। अपक्ष उमेदवार गोरखनाथ माने आहेत, त्यांना विचारूया, तुम्ही कोणत्या पार्टीकडे तिकीट मागितलं आणि नाकारल्यानंतर तुम्ही बंडखोरी का केली? मी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे तिकीट मागितलं होतं आणि गेली 35 वर्ष शिरोळ गावच्या राजकारणात, समाजकारणात मी सक्रिय आहे आणि गेले 35 वर्ष मी
आमच्या विविध नेत्यांच्या माध्यमातून समाजकार्य करण्याचा प्रयत्न केला. गावाच्या सुधारित पाणी पुरवठा योजना असेल, मागील पाणी पुरवठा योजना असेल, समांतर पाईपलाईन असेल, या सर्व याच्यामध्ये आणि गावातील गटारी बाकीचे जे प्रश्न रस्त्याचे वगैरे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचा मी या 35 वर्षात प्रयत्न केलेला आहे. आणि या 35 वर्षात मी सर्वसामान्य जनतेशी एकरूप होऊन सर्वसामान्य जनतेत मी एकरूप होऊन मी राहिलेलो आहे. त्यामुळे जनता जनावरांनी मला सांगितलं, तू फॉर्म भरलाय तर माघार घेऊ नकोस, तुला पैसे काय लागणार नाहीत. तो जो मी खाऊन पिऊन सुखी आहे, पैसे खर्च करण्याचं हे असं माझं पण हे नाही. पण जनतेनेच मला सांगितलं तू पैशासाठी हे करू नकोस आणि कुणालाही फक्त नमस्कार करता, हात तुम्ही जोडता. निवडून येणार तुम्हाला विश्वास आहे? मला 101% खात्री आहे. उमेदवारी निवडीबद्दल जी उत्तर दिली त्याच्याबद्दल पत्रकार म्हणून तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून यांच्याकडे पाहता? काय नाही. उमेदवारीचा निकष काय नाही, राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला होता. जरा रचना झाल्यामुळं राष्ट्रवादीला थोडं दमछाक होणार आहे. पण राष्ट्रवादीचा पारड जड दिसतंय आता सध्या इथं. आपले सर सांगितले, प्राध्यापक संदीप सरांनी, रायनवर सरांनी, त्यांनी काय आंदोलन वगैरे केलं नाही की तरी पण ते स्वाभिमानी विचाराचे ते आहेत. तुमच्याकडे गेले 10 वर्ष हा मतदारसंघ आहे. नेमकी कोणती 5 प्रश्न तुम्ही सोडवलात या मतदारसंघातले? आपला पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा 6.5-7 कोटीची योजना होती. जवळजवळ 35 ते 40 लाख रुपये लोकवर्गणी गोळा केले आपण लोकांच्यातनं, आणि तो पाणी प्रश्न सगळ्यात मोठा पहिला प्रश्न सोडला. तुम्ही बघितला कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी असून दे, घागरी घेऊन कायम सातत्यानं पाणी सुटलं नाही तर पाण्याचा प्रश्न आंदोलन महिला करतात. आमच्या शिरोळात गेल्या 10-15 वर्षात एक सुद्धा महिला कुठं घागर घेऊन ग्रामपंचायतीवर किंवा जिल्हा परिषदेच्या नावानं नाही, प्रत्येक गल्ली बोळात बोर मारलेले आहेत आम्ही. ह्या पाण्याची पाईपलाईन व्हायच्या अगोदरच जवळजवळ 25 ते 30 बोर शिरोळात प्रत्येक गल्लीत आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बोर मारला. हा सगळ्यात महत्वाचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवला. जिथं जूनला माणसं एकदा मोटरसायकल बंद केली, चालत जात होती, ते दिवाळीपर्यंत बैलगाडी शिवाय दुसरा माणूस जात नव्हता. आजभर पावसात सुद्धा असे 4 रस्ते आहेत जे राज्य ग्रामीण मार्ग म्हणून त्या रस्त्याला मंजुरी घेतली, पानंद रस्त्यांची. त्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी समस्या ही सुटलेली आहे म्हणतं चुकीचं होणार नाही. भाविकांच्या दृष्टीनं बघितलं तर शिरोळचं एक सुद्धा मंदिर या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असून दे, आदरणीय जयंत पाटील साहेब मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून अनेक फंड आपल्याला म्हणजे मिळाले. आणि आपणच जरा चौकशी करून बघा, इतक्या मोठ्या प्रमाणात फंड अगोदर पण जिल्हा परिषद सदस्य होतेच शिरोळमध्ये, त्यावेळेचे फंड आणि आत्ताचे फंड आपण जर बघितला तर आपल्याला नक्कीच जाणून. मी पीएचसी सुद्धा जयंत पाटलांच्याकडं जवळजवळ 1.25 कोटी रुपये मंजूर करून घालवाड पीएचसी आपण, म्हणजे तिचं नाव शिरोळच आहे पण ते घालवाडला जागा मिळाल्यामुळे आपण तिथं बांधलेले आहे. आरोग्याचा प्रश्न, लोकांचा सुविधेचा प्रश्न, मूलभूत प्रश्न असतोय तिथं तो चांगल्या पद्धतीने आहे. जनावरांचा दवाखाना अतिशय चांगला. आपल्याला बघितलं दूध आपल्या तालुक्यातनं चिलिंग सेंटर आहे, अनेक जनावर आहे तिथं. त्यामुळं डॉक्टर आणि चांगल्या अद्यावत मशिनरी तिथं आणून अगदी सुसज्ज असं जनावरांचं सुद्धा हॉस्पिटल आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेलं आहे. तुमच्या पार्टीनं नेमके कोणते 5 प्रश्न या मतदारसंघातले सोडवलेत विकासाचे? गेली 10 वर्ष जिल्हा परिषद प्रतिनिधित्व आमच्याकडे नव्हतं, पण गेल्या 3 वर्षामध्ये शिरोळकर जनतेनं आमच्याकडं यादव पॅनेलकडे पूर्ण शिरोळ गावची सत्ता दिली. आणि शिरोळ गावच्या सत्तेच्या माध्यमातून आम्ही शिरोळमध्ये म्हणजे जर कुठला प्रश्न धरला तर कुठल्या प्रश्नाचा पाठपुरावा केला असं नाही. गावातले जे महत्वाचे प्रश्न आहेत, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असेल तो आपण अंतिम टप्प्यात आणून ठेवला आहे. गावठण हद्दवाढीचा प्रश्न असेल तो आपण अंतिम टप्प्यात आणून ठेवला आहे. कल्लेश्वर तलावाचं सुशोभीकरण असेल, आताच आपलं काम चालू, लोकांनी बघितलं तुम्हाला काम चालू झालेलं दिसेल. त्याच्यानंतर आपलं स्मशानभूमीचा प्रश्न असेल, नाट्यगृहाचा प्रश्न असेल, गावातील अंतर्गत रस्ते असतील, जागोजागी गटारीचे विषय असतील, पाण्याचे विषय असतील, आरोग्याचे विषय असेल किंवा घनकचरा प्रकल्प असेल, जे गावासाठी गरजेचे प्रकल्प आहेत. म्हणजे शिरोळ आपले निम शहरी गाव आहे लक्षात ठेवा. तर जसं शहरामध्ये ज्या योजना आहेत त्या योजना आम्ही शिरोळ ग्रामपंचायत माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न केलाय. आणि गावातील लोक आमच्या कामगिरीवर अतिशय समाधानकारक आहेत, खुश आहेत. शिरोळ ग्रामपंचायत जी 1029 ग्रामपंचायतीमध्ये 1000 नंबरला ग्रामपंचायत होती, ती आपली पहिल्या 3-4 नंबरच्या ग्रामपंचायतीमध्ये आपली शिरोळची ग्रामपंचायत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या मतदार प्रमुख 5 कामं, विकास कामं. एक मुख्य काम म्हणजे पाणी पुरवठ्याचं जे काम आहे, त्यावेळेला राष्ट्रवादी आणि आमची आघाडी सत्तेवर होती, त्यामुळे ते काम आमचा त्याला सहकार्य आहे त्या कामासाठी. दुसरं काम म्हणजे आम्ही दर्गोबा मंदिर इथं सगळ्या जवळजवळ 80% लोकांचं ते भक्तगण मंडळ आहे, तिथं ते 10 लाखाचा सभागृह बांधलं आहे. ते एक मुख्य महत्वाचं काम आहे. आणि वर्षाला आमचं महत्वाचं काम म्हणजे ऊसासाठी आंदोलन करणे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ऊस
दर वाढवून देणे आणि आता जे 175 मिळाले ते स्वाभिमानी संघटनेने आंदोलन केल्यामुळेच मिळाले असं माझं प्रामुख्यानं मत आहे. भया, या निवडणुकीनंतर शिरोळ नगरपालिका व्हावी असं राष्ट्रवादीला वाटतं का? नगरपालिका व्हावी हे तर लोकांना विचारायला पाहिजे आपण. कारण फंड आणणारा नगरपालिकेलाही फंड येतात आणि ग्रामपंचायतला येणार, पण आणणारा माणूस किती सक्षम आहे त्याच्यावर अवलंबून असते. आमची नगरपालिका झालं तर काही आम्हाला अडचण नाही. ही निवडणूक लोकांच्यावर टॅक्सेस जे बसणार आहेत त्याचा लोकमत खरं तर तुम्ही सगळ्यांनी घ्यायला पाहिजे आणि लोकमतावर ठरलं पाहिजे तर ग्रामपंचायत हवी का नगरपालिका. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक पुढे न्यायचं असा साधारणपणे 3 पक्षांचा कल दिसतोय. तुम्ही अपक्ष उमेदवार आहात, तुमच्या पाठीमागे विकासाची नेमकी कोणती ताकद आहे की ती मतदारांना तुम्ही समजावून सांगू शकाल? मी माझ्या मतदारसंघात आतापर्यंत गेली 35 वर्ष मी याच्या कार्यक्रमातच आहे. सर्व लोकांची ज्यांनी जे 35 वर्षात आहात, पण प्रमुख 5 प्रश्न कुठले सांगतात? 5 प्रमुख प्रश्न तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जे सांगितले त्या याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत माझा सहभाग आहे आणि प्रत्येक गोष्टीत मी यांच्याबरोबर सुधारित पाणी पुरवठा योजना असू दे, समांतर पाईपलाईन असू दे, झालेली पहिली पाईपलाईन असू दे, गावातली गटर रस्ता सुधारणा असू दे, याच्यामध्ये पूर्णपणे माझा सहभाग आहे. आणि इथून पुढे गोरगरीब महिला, ज्या कष्टकरी महिला आहेत त्यांच्यासाठी ज्या काही योजना आपल्या जिल्हास्तरीय पातळीवर हे होतात ते राबवण्याचा प्रयत्न राहील. मतदारसंघात बांधकाम खातं असू दे, बाकीच्या ह्याच्यातून प्रत्येक ह्याच्यातून फंड आणून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची माझी इच्छा आहे. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक नेण्याची संकल्पना सगळ्याच पक्षाची दिसते. विकास झाला आहे असं यांचं सर्वांचं मत आहे. तुम्ही काय सांगाल? तुम्ही अनेक वेगवेगळे आंदोलन केलात, पण तट लावला नाही आंदोलनाची, एखाद्या प्रश्नाची, असाही तुमच्यावर आरोप होत आहे. हे सुरुवात करतो मी पहिला तुमच्या मुद्द्यापासून. कन्यागत महापर्व काळाच्या विषयावर तुम्ही आवाज उठवला, पण त्या प्रश्नाची तट लावली नाही असाही तुमच्यावर आरोप होतोय. ठीक आहे, त्याचं उत्तर देतो. पहिला तुमच्याच प्रश्नाचं उत्तर देतो. ही आपली भारतीय लोकशाही सध्या काही धनदांडग्या लोकांच्या ताब्यात चालली. आता तुम्ही मगाशी विचारलेला प्रश्न, आज जर या जिल्हा परिषद मतदारसंघातले उमेदवार जर आपण बघितले तर यातले 3 उमेदवार हे त्यांचे उत्पन्न बघितलं तर तुम्हाला ते लक्षात येईल. आज सामान्य कुटुंबातला कुठलाही माणूस या निवडणुकीच्या पण लोकशाही सगळ्यांनाच उभं राहण्याची संधी मिळायला हवी आहे. पण संधी मिळत असली तरी पक्षीय पातळीवर ही निवडणूक जात असल्यामुळं आणि कोणताही पक्ष त्याची आर्थिक परिस्थिती बघूनच तिकीट देत असल्यामुळं त्याच्यामध्ये सामान्य लोकांना न्याय मिळेल असा काही विषय नाही. सामान्याने मग उमेदवारी अपक्ष सुद्धा लढवता येते. आता गोरखनाथ माने साहेब अपक्ष राहिलेत, बाळासाहेब कांबळे अपक्ष राहिलेत. नाही, पण पक्षीय पातळीवर वरची सत्ता अवलंबून असल्यामुळं, पक्षाचा निधी खाली येत असल्यामुळं अपक्षाला तितकंसं साम मिळत नाही. तेवढ्या मोठ्या प्रमाणात तो विकास करू शकत नाही, हे वस्तुस्थिती आहे. नाही, विकास कामावर जर ही निवडणूक जाणार असेल तर विकास झाला हे असं आपल्याला वाटतं का? नाही, हा खोटा विकास आहे हे सगळे म्हणतात. ते मगाशी पाणी पुरवठ्याचं उदाहरण दिलं, 5.5 कोटीची योजना झाली, पण आज आपल्याला 2 ते 3 दिवसातनं एकदा पाणी येतंय. मग तुमचं 25 वर्षाचं प्लॅनिंग असताना तुमच्या 4 वर्षातच आज 2 दिवसातनं पाणी यायचं कारण काय? म्हणजे तुमचा विकास हा चुकलेला आहे. आर्थिक गणित कुठेतरी त्यामध्ये मांडली गेल्यामुळे शिरोळचा खरोखर त्यामध्ये विकास झालेला नाही. आज तुम्ही कुठलं बघितलं, रस्त्याचं काम करत असताना सुद्धा यामध्ये तुम्ही बघताय 50% सुद्धा कामं होत नाही. आणि दुसरा विषय तुम्ही आमच्यावर आरोप केला की कन्यागत मधली पाठपुरावा आमच्या आता मंत्रालय स्तरापर्यंत पोहोचलेला आहे. जवळपास 2.25 कोटी रुपयाची त्यामध्ये वसुली लागलेली आहे आणि आजही आमचा त्याचा पाठपुरावा सुरू आहे. आम्हाला मदत येतात आमच्या पाठीमागे. आम्ही आमदार पुत्र नाही किंवा जिल्हाभर सदस्य नाही, आमची संघटना गरीब आहे, आमच्या पाठीमागे हजारो लोक नाहीत, तरी आम्ही बांधतोय. आज ऊस दराच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणते ऊस दरावर आपण परत घेऊया. स्वाभिमानीचे नेते त्यांना विचारा, तेरवाड ग्रामपंचायत आपल्याकडे आहे, तेरवाड विभागामधले सोडवलेले 5 प्रश्न. मी नेता नाही आहे, एक साधा कार्यकर्ता आहे स्वाभिमानी संघटनेचा. तेरवाड गावामध्ये आपल्या आता सत्ता आली, त्या सत्तेच्या माध्यमातून जिथं जे काही मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा देण्याचं काम केलंय. सध्या जे काही ग्राउंड आहे ते ग्राउंड एका विशिष्ट म्हणजे कधीही वापरलं जात नव्हतं मुलांच्यासाठी. ते ग्राउंड स्वच्छ करून मुलांच्यासाठी आता तिथं क्रीडांगण केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आमची मुलं मॅक्झिमम आता जिल्हा पातळीवर आणि महाराष्ट्र लेवलला आता पोहोचलेले आहेत. त्यानंतर लाईटची जी काही झोपडपट्टी एरियामध्ये जे काही लाईटची सिस्टीम नव्हती ती लाईटची सिस्टीम आम्ही तिथं केलेले आहेत आणि अशा पद्धतीने छोटी चांगली कामं करत आम्ही सतत सहभागी होत आहोत. मजरेवाडी तुमच्या मतदारसंघात पूर्वी 10 वर्ष, मला वाटते 5 वर्ष त्या झाली, आता 10 वर्ष. तर मजरेवाडी मधल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही आणि त्यामध्ये तांत्रिक दोष होते असा आरोप झाला होता.
आता तांत्रिक दोषामुळेच ती थांबली होती, पण आता त्याला काम चालू केलं आहे. त्याचं आता काम प्रगतीपथावर आहे काम त्याचं. तिथल्या गावात तुमच्याकडून कोणती कोणती कामं झालीत मजरेवाडीमध्ये? मजुरीचं पाणी पुरवठे झाले, तिथले ग्रामपंचायत ग्राम सचिवालय बांधले, गावातले अंतर्गत रस्ते सगळे केले, देवळाचं काम केलंय, तुमच्या स्मशानभूमीचं अत्यंत चांगल्या अशा पद्धतीचं काम केलंय, पानंद रस्त्याचं काम केलंय, बोर मारलेले आहेत, कामं झालीत. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जाणार काय शिरोळ जिल्हा परिषद? नाही, गटातटाच्या राजकारणाचा एकमेकाचा सूड काढण्याचा याच्यावर ही निवडणूक आहे. विकासाचा मुद्दा जर तोंडात असला तर पोटात नाही. राजकीय वेळ की आजपर्यंत आम्ही 10-15 मी जवळजवळ 92 पासून जिल्हा परिषद सदस्य आहे. पंचायत समितीला पण उपसभापती म्हणून काम केले. ही सलग 10 वर्ष आपण केलेली आहेत. त्या कामाच्या विकास बळावरच सलग 2 वेळा मी विजयी झालो आहे. आमच्या सौभाग्यवती इंद्राणी पाटील पण विजयी झाले आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपला लोक आता कंटाळले आहेत. तुम्ही टीव्हीवर जर मुलाखती 2-4 दिवसात बघितला असला तर भाजप पक्षाला आणि मोदींच्या नोटाबंदीच्या ज्या ज्या घोषणा फसव्या घोषणा झाल्या त्यामुळं सामान्य नागरिक भरडला गेलाय. जवळजवळ 100 ते 125 लोक रांगेत पैशाच्या रांगेत मेले. त्यामुळं लोकांचं परिवर्तनाची लाट आता आलेली असं म्हटलं काय चुकीचं होणार नाही. भैया, आता या मतदारसंघाची रचना बदललेली आहे. तेरवाड आणि आकव्याट हे या मतदारसंघात दोन सामील गावं झालेले आहेत. हे 2 गावं हे स्वाभिमानीचा बालेकिल्ला आहे. तिथं राष्ट्रवादीचं काय? तेरावाड गावामध्ये आता सरपंच बघितला तर आमच्या पार्टीचा आहे. शामगोंड पाटील म्हणून होते, त्यांचे वडील बाबुगोंड पाटील 25 वर्ष सरपंच होते. आणि आता त्यांचा मुलगा सरपंच आहे, डेप्युटी सरपंच आहे. म्हणजे आरक्षणामुळे तो डेप्युटी सरपंच आहे आणि आरक्षणाचे सरपंच आहेत. त्यामुळे सत्ता तिथं राष्ट्रवादीचीच आहे. आकेवाडचे सरपंच आता इक्बाल बैरागदारची मंडळीच होती, तिथं पण राष्ट्रवादीची सत्ता आहे. आणि तुम्ही कसं काय म्हणता स्वाभिमानी सेक्रेटरीचं बळ आहे म्हणून? सत्ताच राष्ट्रवादीची आहे दोन्ही गावात, सरपंच राष्ट्रवादीचा आहे. पण आमदारकीला तुम्हाला मतं कुठं पडले? नाही, फारसा फरक नाही. 200-250 मताचा फरक आहे. तुम्ही आपण बघा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती आहे, ही एकसंघ राहणार का अखेरच्या टप्प्यापर्यंत? कुरबुर वगैरे काय नाही? अजिबात नाही कुरबुर. जी दोन कुरबुर होते त्या नेत्यांच्यामध्ये- अगोदरच गेले, त्यामुळे आता कुरबुरीचा प्रश्नच नाही. हा. शिरोळात मताची संख्या अधिक आहे आणि तुम्ही तेरवाड मधून तुमचं कार्य सुरू केलंय. तेरवाड, आकिवाट, मजरेवाडी ही तुमच्याकडे 3 गावं मोठी आहेत आणि इकडे शिरोळ मोठं गाव आहे. शिरोळमध्ये 20,000पेक्षा अधिक मतदान आहे. या मताची बेरीज आणि त्या मताची बेरीज केली तर तुम्ही अल्पमतात दिसता. तर यशापर्यंत पोहोचण्यासाठी तुमची शिरोळची रणनीती नेमकी काय आहे? आमच्या स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी साहेब इथलेच आहेत. स्वाभिमानी संघटना उगम शिरोळमधूनच झालेला आहे. केरवाडमध्ये आहे. मी गेली 22 वर्षे या शैक्षणिक संस्थेमध्ये काम करत असतोय. अनेक विद्यार्थी किंवा अनेक पालक त्या माध्यमातून माझी संपर्क आहे. अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं यश संपादन करून दिलेलं आहे. केरवाडमध्ये आपली सत्ता आहे. साहेबांनी सांगितले काय? साहेबांनी सांगितले सरपंच म्हणजे डेप्युटी सरपंच राष्ट्रवादीचा आहे. आता सरपंच जो काय आहे तो आमच्या स्वाभिमानी पक्षाचा आहे. उपसरपंच आहे वेगळा. काय आकवाडमध्ये चांगला जनसंपर्क आहे. मजरेवाडीमध्ये आहे आणि शिरोळ गावामध्ये चांगला माझा जनसंपर्क आहे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून. शिरोळ शिवाय 16,000 मतं बाहेर आहेत. तुम्ही म्हणता की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजयी होणार, तर त्या गटातली तुमची नेमकी स्थिती काय? आता जे सांगितलं की पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीवर लोक नाराज आहेत म्हणून त्यांनी सांगितलं. नाही, तर तुमची त्या गटातली सांगतो नेमकी स्थिती काय? सांगतो नेमकी. शिरोळ जिल्हा परिषद मतदारसंघ जर बघितला तर पूर्वी शिरोळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिरोळ, आगर, मजरेवाडी आणि शिर्टी अशी 4 गावाचा समावेश होता. मागच्या निवडणुकीमध्ये माझ्या पत्नी ज्योत्स्ना यादवांचा अतिशय अल्प मतात पराभव झाला. शिरोळमध्ये आम्हाला लिडिंग चांगलं मिळालं, पण शिर्टी, मजरेवाडी 2 गावात पराभव झाला होता. पण पराभव झाल्यानंतर मी काय बसलो नाही. गेल्या 5 वर्षामध्ये आगर असेल, शिरोळ असेल, शिर्टी असेल, मजरेवाडी असेल, ह्या 4 गावामध्ये मी माझं प्रभावीपणे काम केलं आहे. मजरेवाडी मध्ये सुद्धा अंतर्गत पाईपलाईनचा विषय असेल, गटरांचे विषय असतील, संजय गांधी निराधार योजनेचे प्रश्न असतील किंवा अन्य जे गावातील प्रश्न असतील त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ह्याच्यातून फंडातून निधी देण्याचं काम केलं आहे. त्याचा प्रत्येक मजरेवाडी ग्रामपंचायत झालं. मजरेवाडी ग्रामपंचायत मला मानणारे वैयक्तिक 2 माझे ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्या ठिकाणी संपर्क अतिशय माझा चांगला आहे. त्याचबरोबर शिर्टी ग्रामपंचायत सुद्धा माझे 5 सदस्य आहेत, पण शिर्टी आपल्या मतदारसंघामध्ये नाही, आगर आपल्या मतदारसंघामध्ये नाही. मी काम करत असताना शिरोळ तालुक्यातील 52 गावापैकी
अकिवाट सांगतो ना. मधली स्थिती काय? अकिवाट पंचायत समिती मतदारसंघ आहे. 38 गावामध्ये साधारणतः 38 नाही, अकिवाट पंचायत समिती जो मतदारसंघ आहे, तुम्ही शिरोळचे आहात आणि उमेदवार तुमचे शिरोळचे आहेत, तर अकिवाट पंचायत समिती मतदारसंघामध्ये लिडिंग मिळण्यासारखी तुमची रणनीती काय, तिथली पॉलिसी काय आणि सध्याची पोझिशन काय? जो अकिवाट पंचायत समिती मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये आमचा शिरोळचा जो भाग आहे, शिरोळचा एक नंबर वार्ड प्रभाग आहे. भैरेवाडीचं 400 मत आहेत, मजरेवाडीची 22 आहेत, तेरवाडची 32 आहेत आणि साधारणतः 5800 मत. भैरेवाडीमध्ये तुमच्याच पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे एक नगरसेवक रामचंद्र डांगे सध्या तुमच्या सोबत नाहीत अशी चर्चा होते. चर्चा असेल, पण तिथे 400 मतदार आहेत, ते गेली 5 वर्ष माझ्या संपर्कात, लक्षात ठेवा. त्या 400 मतदारांना संजय गांधींनी पेन्शन मिळवून देणं किंवा त्यांच्यातील रस्त्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न सोडण्याचा मी त्यांचं काम करून दिलं आहे. त्यांना जे शेतीचे अवजार वगैरे मिळत नसेल ती सुद्धा अवजार आम्ही वेगळ्या फंडात त्यांना ताडपदरी असेल हे असेल त्या 400 मतदारांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मागच्या निवडणुकीत सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला मतं कमी असली तरी पण तिथे लिडिंग होतं. ह्या निवड सुद्धा आम्हाला भैरेवाडीच्या 400 मतापैकी 50 ते 60 मताधिक्य असेल तिथं. आणि मजरेवाडीमध्ये मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे आम्ही चांगली बांधणी केलेली आहे. मजरेवाडीमध्ये सुद्धा आम्ही लिडिंग घेणार. आणि आकिवाडमध्ये आकिवाडमध्ये पूर्वीपासून आम्ही काँग्रेसमध्ये काम करतो, पण आमचा यादव गट त्या ठिकाणी सक्रिय आहे. आपल्या अशोकराव माने बापू त्या ठिकाणी रत्नापानांच्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांची सूतगिरणी आहे, सूतगिरण्या माध्यमातून काम केल्यामुळं आणि भाजप पक्षाच्या माध्यमातून भाजप शिवसेना आमची छुपी युती आहे, अशा माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि अकिवाट पंचायत समिती उमेदवार त्या ठिकाणी आमचा विजय होणार आहे. माने साहेब, तुम्ही अपक्ष निवडणूक लढवत आहे, तुम्ही प्रॉपर शिरोळचे आहात. अकिवाट मजरेवाडी आणि तेरवाड मधली तुमची नेमकी पोझिशन काय? तुम्हाला तिथं कोण मदत करणार आणि मतं कशी खेचून घेणार की यातला एक उमेदवार पराभूत करण्यासाठी तुम्ही निवडणूक लढवताय? गेले 2 दिवस मी अकिवाट मजरेवाडी आणि तेरवाड मतदारसंघात दौरा केलेला आहे. त्या ह्याच्यामध्ये दोन्ही उमेदवार ते राष्ट्रवादी असो आणि भाजप असो त्या दोघांच्यावर मतदारांची नाराजी आहे. कारण का एकाच घरातले 2 उमेदवार आणि दोघेही पैसेवाले आणि कधी फक्त म्हणजे याच्यापुढे अशोकराव माने गेल्या इलेक्शनला पडल्यानंतर परत तिथे गेले नाही. तुमची अकिवाट मतदारसंघ जे आहे पंचायत समितीचा, तिथली नेमकी पोझिशन काय? तुमची रणनीती काय? माझी रणनीती म्हणण्यापेक्षा जनता पूर्णपणे दोघांच्यावर नाराज झालेले आहे. कारण का अशोकराव आणि त्यांचे पुतणे हे एकाच घरातले 2 उमेदवार राहिलेले आहेत आणि गेल्या 10 वर्षाच्या पाठीमागे जेव्हा अशोकराव माने जिल्हा परिषद राहिले होते त्यानंतर ते तिथे परत वेगळे पण आहेत. त्याबद्दल लोकांच्या मध्ये त्यांच्या नाराजी आहे आणि हा उमेदवार एकदम नौका आहे आणि त्यांच्याच घरातला म्हणजे त्यांच्या ह्याच्यातलाच असल्यामुळं लोकांना तिथं म्हणजे जरा वेगळं हे दिसायला आलं आणि त्यामुळे लोक नाराज आहेत. ते लोक मला मदत करणार आहेत. अधिकृत पक्षाने तुम्हाला तिकीट का नाकारलं? अधिक मी पक्षाकडे मागणी केली पण एवढं खर्च करण्याची माझी ऐपत कोणत्या पक्षाकडे मागणी केली ते? राष्ट्रवादीकडे. काय म्हणले ते तिकीट तुम्हाला कोणत्या मुद्द्यावर नाकारलं? मला जास्त खर्च करावे लागतील. मी सांगितलं मी माझ्याजवळ 2-3 हजार मतदार घेऊन येणार आहे. 2-3 हजार मतदान मी घेऊन येणार आहे आणि माझ्याकडे 1 लाख 2 लाख रुपये माझी जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढी मी खर्च करणार आहे. खर्च काढून मला निवडणूक लढवायची नाही. मी जर तुमच्यातर्फे नाही मिळालं तर लोकांसमोर मी हात जोडत जाणार आहे. लोकांच्याकडून मी मतदानाचे हे करून लोकांच्या म्हणजे आता म्हणजे कार्य केलंय समाजात त्या कार्याची एक पोचपावती किंवा मी येईन पडेल हा प्रश्न वेगळा आहे, पण लोकांच्या मनात माझ्याबद्दल काय हे आहे ते मी जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. हे तुम्हाला पटतंय काय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर्थिक बाजू बघून उमेदवारी देतो असा त्यांच्याकडून आरोप होते आणि त्यांना त्या बाजू वगैरे निकषावरून असं काही नाही. नाकारलं? त्यांचं पण काम त्यांनी आमचे सहकारी मित्र आहेत, माझ्याबरोबर त्यांनी काम केलंय. पण पक्षाची निवड करताना नेते मंडळी निकष लावतात. जरा संपर्क नवीन तरुण मी तुम्हाला मगाशीच म्हटलं तरुण आदरणीय शरद पवार साहेबांनी तरुणांना 50% संधी देण्याला सांगितलं होतं. त्यामुळे तरुणांचा विचार करून आम्ही झाले. आता आम्ही गोरखनाथला साथला आलोय. नोटबंदीचा परिणाम या निवडणुकीवरती होईल असं वाटतंय काय? 100% होणार आहे, कारण सामान्य जनतेलाच त्या नोटबंदीचा तोटा झालाय. आज तुम्ही बघितलेलं मोदी म्हणून शिरोळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अकिवाट मजरेवाडीमध्ये भाजीपाला पिकतो, शिरोळ आणि तेरवाडमध्ये ऊस पिकतो. नोटबंदीचा नेमका परिणाम या विभागातल्या जनतेवर काय होणार आणि कोणत्या स्तरावरती? नोटबंदीचा सगळ्यात परिणाम झालाय तो शेतमजुरांच्यावर, कामगारांच्यावर आणि गरीब घटकावर. शेतमजुरांना महिन्याला पगार किती मिळतो साधारणपणे? आणि नोटबंदीमध्ये जे त्यांना 5,000 रुपये मिळत होते, बँकेतनं द्यायची व्यवस्था होती, 5,000पेक्षा शेतमजुराचं उत्पन्न अधिक आहे काय? आणि भूमिहीन शेतमजुरांना जी पेन्शन मिळते इंदिरा गांधी संजय गांधीची ती 600 आणि 900 मिळते. 5,000पेक्षा ती रक्कम छोटी होती की मोठी होती आणि त्याचा नेमका परिणाम काय होणार? अरे नोटाबंदीचा परिणाम हा सगळ्या शेतमजुरांच्यावरच झालाय. परिणामाने काय बिघड लागलेत ती लोक सध्या. म्हणजे नोटबंदीचा परिणाम होणार 100% भाजपच्या मतावर त्याचा परिणाम होणार. नोटबंदीचा परिणाम होईल असं त्यांचं मत आहे. नोटबंदीचा वगैरे अजिबात काही भाजपच्या मतात परिणाम होणार नाही. ह्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे.
आपली जी शिरोची जी स्टेट बँक आहे, स्टेट बँकेच्या बाहेर काँग्रेस पक्षानं जे आपले नोटबंदीसाठी लोक येतात त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था केली होती, तर लोकांनी पाण्याबाट्या नाकारून टाकल्या. पण रांगा लागल्या होत्या हे तर तुम्हाला मान्य आहे. रांगा लागलेले मान्य आहे. लोकांनी पण रांगा का लागल्या त्या लोकांना त्रास मोदींचा निर्णय योग्य आहे म्हणून सांगितलं लोकांनी. अतिशय चांगला निर्णय घेतला त्यांनी आणि हा निर्णय म्हणजे रांगेत राहून लोकांनी निर्णय योग्य आहे पाणी सुद्धा घेतले लक्षात ठेवा. लोकांनी पाण्याबाट्या फेकून दिल्या पण लोकांनी ते नोटबंदी स्वीकार लक्षात ठेवा. हे सगळ्यात दुसरा नोटबंदीचा सगळ्यात मोठा विषय आहे. मोदी साहेब म्हणत होते भ्रष्टाचारमुक्त निवडणुका होतील, पण आजची परिस्थिती जर तुम्ही बघितला तर मग कुठं नोटबंदीचा फायदा झाला. निवडणुकीमधला नोटांचा प्रभाव कमी होईल असं त्यावेळी त्यांचं वक्तव्य होतं. मग आज तुम्ही बघितलं तर सगळं नोटाबंदी. तुम्ही भ्रष्टाचारी आरोप दाखवा. मगाशी तुम्ही म्हटला की पाणी योजनेचा भ्रष्टाचार कसा झाला ते सांगा. दुसरी गोष्ट कन्यागतमध्ये 2 कोटीचा भ्रष्टाचार झाला म्हटला तुम्ही. कन्यागतच्या शिरोमध्ये व्यक्ती 2 कोटी भ्रष्टाचार बाहेर झाला ते तुम्ही स्पष्ट सांगा जरा. नोटबंदीचा सर नेमका परिणाम काय होईल या इलेक्शनवरती? तुम्ही सरकारमधले आहात, तुमचे राज्यमंत्री आहेत, तुमच्याकडे 2 लाल दिव्याच्या गाड्या आहेत, मग नेमका नोटबंदीचा परिणाम होईल आणि तो तुमच्या पक्षाला भोगावा लागेल का? आता नोटबंदीच्या वरती साहेबांच्या निर्णयावरती लोक नाराज आहेत. मॅडम, आपल्या उमेदवारीवर म्हणजे अशोकराव मानेंच्या उमेदवारीवर घराणेशाहीचा आरोप होतो, याबद्दल आपलं मत काय? एकाच घरात सगळी पदं, सुतगिरणी आपल्याकडंच, नगराध्यक्ष आपल्याकडंच, ग्रामपंचायत सदस्यपद आपल्याकडंच, इंडस्ट्री शेड आपल्याकडं, या सगळी पदं एकाच घरात दिली जातात हा आरोप होतोय असं यांचा प्रश्न आहे. नाही, तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं झालं तर मी ह्या उत्तर देऊ शकते की दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने साहेबांचं जे 40 वर्षाचं कार्य आहे त्या कार्याला बघून त्यांना ही भाजप पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, समाजाशी त्याची नाळ जोडलेली असली पाहिजे, समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत त्याचा संपर्क असायला पाहिजे, समाजातले प्रश्न काय जे जिल्हा परिषद माध्यमातून सोडवले जातील. नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली, जयसिंगपूरमध्ये ज्या पद्धतीची गटांची त्या ठिकाणी योजना झाली ती अत्यंत वेगळ्या पद्धतीने झाली. त्या ठिकाणी उमेदवारी निवडत असताना त्यांनी उमेदवार असा निवडला जो सुशिक्षित असणार आहे. त्या ठिकाणी जाऊन नगराध्यक्ष पदासाठी जो सक्षमपणे महिला आरक्षण पडलेला आहे, मागासवर्गीय पडलेला आहे, पण नावापुरतं आरक्षण वापरलं जातं. आता आपल्याला कळलं असेल की महिला 50% आरक्षण झालेलं आहे, पण नक्कीच त्या ठिकाणी आलेल्या महिला त्या सक्षमपणे काम करू शकतात का ते विचार करून भाजपाने मला ही उमेदवारी दिली. एक डॉक्टर म्हणून जे पेशंटच्या जीवाचा निर्णय घेऊ शकते ती नक्कीच गावाच्या विकासासाठी आणि गावामध्ये आलेल्या प्रश्नांचे उत्तर काढताना देखील सक्षमपणे आणि खंबीरपणे करू शकते. तो विचार करून त्यांनी त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मला दिली आणि जनतेने तो कौल मान्य केला आणि मला निवडून दिलं. पण या ठिकाणी ज्यावेळेस जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे त्यावेळेस जनतेने ती उमेदवारी माननीय दलित मित्र डॉक्टर अशोकराव मानेंना दिलेली आहे. मॅडम, तुमच्या उमेदवारीबद्दल किंवा तुमच्या नगराध्यक्ष पदाबद्दल मत नाही, फक्त घराणेशाहीबद्दल आरोप होतो. नाही, हे तसं नाहीये. कारण हे उमेदवारी जी दलित मित्रांना दिलेली गेलेली आहे ती यादव साहेबांना जनतेने येऊन सांगितलं होतं की तुम्ही ही जी उमेदवारी जिल्हा परिषदची द्यायची आहे ती तुम्ही दलित मित्र अशोकराव मानेंना द्यावं का? कारण त्यांनी शाहू इंडस्ट्री लिस्टेड असू दे, देशभक्त रत्नापण्णा मागासवर्गीय हजारो युवकांना निर्व्यसनी पद्धतीने सक्षमतेने स्वाभिमानाने कष्ट करून पुढे येण्यासाठी त्यांनी सातत्याने कार्य करण्यासाठी केलेले आहे. तसा संघर्ष त्यांनी केलेला आहे समाजामध्ये. आज जरी विरोधक कोणी काही म्हणत असतील तरी प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक गावामध्ये, ते मग ते अकिवाट असू दे, मजरेवाडी असू दे, तेरवाड असू दे, त्या ठिकाणी सत्ता नव्हती, कुठल्याही पद्धतीने निवडणुकीत निवडून आले नाही तरी देखील सातत्याने त्यांचा संपर्क होता. कुठलाही कार्यक्रम असू दे, छोटा असू दे, मोठा असू दे, समाजाचा असू दे किंवा इतर समाजाचा असू दे, प्रत्येक कार्यक्रमात बापूंची उपस्थिती असते, प्रत्येक घटकाला त्यांची मदत असते आणि त्यामुळे मतदारांनी त्या ठिकाणी येऊन यादव साहेबांना दलित मित्र अशोकराव माने साहेबांची उमेदवारी द्यावी अशी विनंती केली. ही जनतेने दिलेली उमेदवारी आहे, त्यामुळे जनता हीच नाही करणार आहे की उमेदवार देत असताना आणि उमेदवार निवडत असताना सक्षम उमेदवार निवडून जनता येणाऱ्या 23 तारखेला हा निकाल दाखवणार आहे. मागासवर्गीय निधी शासनाकडे घेऊन मागासवर्गीय संस्था उभा केल्या, त्यात मागासवर्गीयांचं व्यक्तिगत कल्याण किती झालेलं आहे? मागासवर्गीय संस्थांमध्ये जे कोणी संचालक पदासाठी असतील, बोर्डात असतील किंवा जे सदस्य असतील ते प्रत्येक सदस्य हे मागासवर्गातले आहेत. आणि जर कोणी प्रश्न विचारत असेल तर त्या प्रश्नकर्त्याला तुम्ही आमचा खुला तुमच्या समोर आहे की तुम्ही येऊन दाखवावं की कुठला मागासवर्गीय सदस्य आमच्या या संस्थेमुळे मागे राहिलेला आहे. प्रत्येक सदस्याला हा चांगल्या पद्धतीने त्या बापूंनी पुढे नेण्याचा कायम सातत्याने प्रयत्न केलेला होता आणि तो प्रयत्न यशस्वी झालेला आहे. तुम्हाला प्रश्न आहे की एक उमेदवार आहे, आता त्यांनी सांगितले की त्यांची पार्श्वभूमी समाजकारणात ते मोठे आहेत,
अगदी गरिबांना कपडे पाठवण्यापर्यंत त्यांचा समाजकारणाचा हातखंडा आहे. दुसरे उमेदवार आहेत की ते शिक्षणात तज्ज्ञ आहेत आणि लोकांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नेहमी प्रयत्न करतात गरिबांना. ज्यांच्याकडे फी जरी नसेल तरी सुद्धा रायनवर सर त्यांना ऍडमिशन देतात आणि पदवीधर बनवतात. तिसरे उमेदवार आपल्याकडे आहेत ते उपसरपंच होते, सरपंच होते, ग्रामपंचायत सदस्य होते, तरुण मंडळात होते आणि वीटभट्टी व्यावसायिक आणि समाजकारणात आहेत. तुमच्या उमेदवाराकडे असे कोणते गुण आहेत की या 3 उमेदवारांच्या स्पर्धेत ते टिकू शकतील? औद्योगिक तुमची सूतगिरणी असू दे, इंडस्ट्रीमध्ये त्यांचा त्यावेळेला पण सहभाग मोठा होता. आणि सगळ्यात महत्वाची प्लस बाजू म्हणजे धर्मनिरपेक्ष आमचा पक्ष आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा पक्ष आहे आणि जातीवादी पक्षाबरोबर राहायचं का धर्मनिरपेक्ष पक्षाबरोबर राहायचा हा विचार लोकांच्या समोर आहे. व्यक्तिगत कोणाचा प्रश्न मोठा आहे किती श्रीमंत आहे ह्याचा प्रश्नच नाही आहे. हा प्रश्न आहे शरद पवार साहेबांचे विचार, राजीव गांधी, राहुल गांधींचे विचार लोकांच्या उमेदवाराच्या विचाराची आणि समाजकार्याच्या उंचीचा इथं प्रश्न निर्माण झालाय. उमेदवाराबद्दल आपण बोलूया. पवार साहेबांचं समाजकारण वगैरे खूप मोठं आहे, महाराष्ट्रानं पाहिलंय अगदी लावासापासून सिंचनापर्यंत. आता आपल्याला इथला प्रश्न जो आहे नाही, तो पवार प्रश्न साहेब देशाच्या सर्वोच्च जे आहेत पवार त्यांनी साहेबांच्या कौतुक केलं. पद्मविभूषण पदवी दिली साहेब. पवार साहेबांचा विषय विरोधात नाही. सरकार आपल्या असताना पद्मविभूषण पदवी उमेदवाराबद्दलचा देणारा विषय आहे. शरद पवार तुमच्या इथल्या जगातला एकमेव मनुष्य आहे देशातला इथल्या नवा. उमेदवाराबद्दलचा विषय आहे. 50 पवार वर्ष साहेबांचा विषय संसदीय नाही. काम करणारा पवार महाराष्ट्रात साहेबांचा माणूस नाही. आहे. पवार देशात साहेबांचा पण नाही विषय कोण नाही. माणूस. पवार साहेबांचा विषय नाही आहे. आपला इथल्या उमेदवाराबद्दलचा आहे. एक मिनिट आहे का, मला काय विचारायचं आहे, मग समाजकार्य करत राहणारे अविनाश कांबळे असतील, गोरख माने असतील, सर्वसामान्य उमेदवारांना का दिसला नाही? तुम्हालाच प्रश्न हो, आहे. मलाच प्रश्न आहे. मी सांगतो की त्यांचं युवकांना संधी द्यायचं होतं हे आमचं ठाम होतं. त्यामुळे युवकांना संधी हा पहिला नाही, मी सांगतो माझं सांगितलं तुम्हाला. युवकांचा निर्णय आमचा ठाम होता. तिकीट दिलं तर ते युवकांना द्यायचं. त्यामुळे सागर मान्याशिवाय सक्षम उमेदवार दुसरा आम्हाला युवकांचा दिसला नाही. म्हणजे समाजकारणात नवीन तरुण आणायचा, नवीन पिढी आणायचं या उद्देशाने तुम्ही उमेदवारी दिली. सागर मान्य उभे दिले त्यांच्या पाठीमागे तरुण आहेत. सागर मान्यांचं कुठल्याही मंडळात वैयक्तिक याच्यामध्ये कुठलं समाजकार्य असं आहे की नाही, पण त्यांनी सांगितलंय एक तरुण आपण समाजकारणात पुढे आणायचं म्हणून त्याला आमच्या कामाच्या जीवावर आणणार आहे आम्ही त्याला. माझा पाठिंबा कामाचा. लोकांनी आता 10 वर्ष तुम्ही बघितलंय की आम्ही विकास कामाच्या मुद्द्यावर मत मागतोय. 100 शिकोस तुम्हाला नरणार की माझी करून का धरून मग कुणाची धरावं असं वाटतंय तुम्हाला? हे आपापले धर्मकार समाजाला भांडावल्यात. आम्ही बौद्ध समाजाला आम्ही आता बोलाय नाही. आता बघा आम्हाला देतात. बघा ह्यांचे 3 तुम्हाला देतात. थांबा. हे बघा बरं, हे बघा तुम्हाला माहिती दिल्यावर तुम्हाला संधी आहे तुम्हाला. हा, हे तिघही चर्मकार समाजाचे उमेदवार आहेत. आम्ही बौद्ध समाजाला उमेदवारी देऊन इथं सगळ्या मतदारांची मनं जिंकलेली आहेत आणि विजय 100% आमचा होणार आहे. न्यायालयानं आदेश दिलेला आहे की जातीच्या जीवावर मत मागायचं नाही. त्यामुळे धर्मनिरपेक्षता किंवा जातीवाद हा या ठिकाणी विषय नाही. विकास कामाच्या मुद्द्यावर निवडणूक आपला अगोदर ठरला आहे. विकास कामाच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी अशी माझी विनंती आहे. आपल्याला जातीवादावर बोलता येणार नाही. आपल्याला जातीवादावर बोलता येणार नाही. आमचा विकास कामाच्या मुद्द्यावरच आम्ही पुढे चाललोय. एक तर पक्षाचं बॅनर आमचं आहेच, पवार साहेबांचं बॅनर आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही सांगतोय धर्मनिरपेक्षता आणि विकास कामं हाही मुद्दा महत्वाचा आहे. तुम्ही गावातल्या सामान्य नागरिकांच्या पर्यंत जाऊन जरा मुलाखत घेतला म्हणजे कुणाची कामं आहेत, कुणाच्या घरात जिल्हा परिषद सदस्य होते, ह्याच्या अगोदर होते, लोकांना सगळं माहिती आहे. आणि त्यावेळेला विकास कामं किती झाली आणि आता किती झाली लोक अगदी उघड्या डोळ्यानं बघतात. त्यामुळे काय लोकांची जरा मतं घ्या तुम्ही. शिरोळची जनता सुज्ञ आहे. शिरोळच्या जनतेला जे अपेक्षित काम करतील किंवा शिरोळच्या जनतेचं काम होईल अशा उमेदवाराला शिरोळची जनता सुज्ञ असल्यामुळे निवडून देईल. आणि तिन्हीपैकी ते गुप्त मतदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्यामुळे त्याच्यावर विवेचन करणं किंवा त्याचं उत्तर देणं आता उचित वाटत नाही. नोटावर काय परिणाम होईल काय याचा? म्हणजे नकारात्मक मत वाढेल काय अशा उमेदवारी? लोकशाहीमध्ये नकारात्मकतेला स्थान असता कामा नये. आज आपल्याला आहे यापैकीच आपल्याला निवडायचं आहे. दगडापेक्षा वीट मऊ म्हणून आपण त्याला स्वीकारलंच पाहिजे. तुमचं काय मत आहे? मी शिरोळचा रहिवासी असून शिरोळ तालुका पंचायत समितीच्या 11 वर्षे माननीय कैलासवासी LK पाटील यांचा कासोटा धरून ज्याने राजकारणात प्रवेश केला त्याचा फोटो त्या जाहिरातीवर नाही. आणि जे त्याला फोटो नाही असा तुमचा फोटो नाही असा आरोप आहे. LK पाटलांचा आयुष्यात त्यांनी कासोटा धरून त्यांनी राजकारणात पुढे आणलं. त्या माणसाला त्यांनी विसरलं आणि त्यांना मत कोणत्या आधारे द्यायचं? मग तुम्ही ज्यांच्या जीवावरती आज ज्या पक्षाचं काम करताय जयपारणा
तुम्ही ते एस एम जोशींचा फोटो लावला, तुम्ही इथं फोटो लावलाय सांगा तुम्ही आपल्या जोशी साहेबांचा. एक बघ काय मिनिट. लावा ना. या इलेक्शन मध्ये सागर मानेला तुम्ही निवडणुकीला उभं केलंय. एक काँग्रेस पक्षातून तुम्ही सागर सागर मानेला तुम्ही उमेदवारी दिल्या, त्यांना कोणत्या गावात सर्वाधिक मतं मिळतील? त्यांना सागर मानेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना सर्वात जास्त मतं कोणत्या गावात पडतील? शिरोळमध्ये तर एक नंबरची मतं पडतील, पण चारही गावात एक नंबरची मतं शिरोळमध्ये पडतात. एक नंबरची मतं हो, पडतील, सागर तर मानेला. कोणत्या प्रभागामध्ये सर्वाधिक मतं पडतील? आमचे 1 नंबर वार्डामध्ये तर पडणार, 3 नंबर वार्डामध्ये पडणार, 5 नंबर वार्डामध्ये पडणार. नाही, सगळ्याच सर्वात वार्डात. जास्त कोणत्या वार्डात मतं पडतील? नाही नाही शिरोळमध्ये पडणार, पण कोणत्या प्रभागामध्ये पडणार? सगळ्याच प्रभागात पडतील. त्यातला कोणता प्रभाग तुमचा शॉर्ट आहे की प्रभाग निवडणुकी समजुनी म्हणून एकत्र केले, पण सगळ्या गावात 1 नंबरला आम्हीच राहणार. एक नंबर राहणार. तुमचा उमेदवार विजयी होण्यासाठी सर्वात जास्त मतं कोणत्या गावात पडतील आणि कोणत्या प्रभागात? शिरोळ चारही गावामध्ये सगळ्यात चारही गावामध्ये नाही, कोणत्या गावामध्ये सर्वात जास्त मतं पडतील आणि कोणत्या प्रभागामध्ये सर्वात अधिक मतं असतील? सगळ्यात जास्त आम्हाला हायेस्ट मतं 1 नंबर प्रभागात पडणार. 1 नंबर प्रभागातच आमची सुरुवात होणार. शिरोळमध्ये जास्त मतं आणि हायेस्ट 1 नंबर प्रभागात सुरुवात होणार आम्ही. highest. आपण विजयी होण्यासाठी सर्वात जास्त मतं कोणत्या गावातून पडतील आणि कोणत्या प्रभागातून? शिरोळमधूनच प्रत्येक प्रभागात माझा 4 नंबर वार्ड आहे, पहिल्यापासून फेमसच आहे. गोरखमानेमध्ये 4 नंबर वार्ड, त्या वार्डात मी जवळ 3 ते 4 वेळा निवडून आलेच आहे. आणि प्रत्येक गावात प्रत्येक प्रभागात माझे वैयक्तिक आणि याचे संबंध असल्यामुळं कुठल्याही गल्लीचा कानाकोपरा असू दे, एखादं घर असू दे, 4 घर असू दे, मी त्या घरात बसून म्हणजे हक्कानं सांगू शकतो अशी म्हणजे प्रत्येक प्रभागात घरे आहेत. त्यामुळे मी स्वाभिमानीच्या उमेदवाराला सर्वात जास्त मतं कोणत्या गावातून पडतील आणि कोणत्या प्रभागातून? शिरूरमधून पडतील सगळ्यात जास्त. कोणत्या प्रभागातून? प्रभाग क्रमांक 1 मधून पडतील. प्रभाग क्रमांक 1 मध्ये आतापर्यंत ग्रामपंचायतीचा निकाल जर पाठिंबाचा पाहिला तर अमरसिंह पाटील साहेबांच्या बाजूला गेलाय. त्यामध्ये इतका नेमका चमत्कार कोणता झाला की तुमच्या प्रभागामध्ये येईल? युती होती, आघाडी होती आणि जास्तीत जास्त शेतकरी वर्ग 1 नंबर वाटात आहे. 1 नंबर. त्यामुळे 1 नंबर मध्ये आम्हाला जास्त मताधिक्य मिळाली. आकिवाट मधली तुमची नेमकी पोझिशन काय? आकिवाट मधला कोणता विभाग तुमच्या पाठीशी राहील असं तुम्हाला वाटतं? नाही, आकेवाट मध्ये बघितलं तर आता गेल्या 5 वर्षामध्ये इकबाल आत्ता बैरागदार आमचे उमेदवार आहेत, त्यांच्या मंडळीत सरपंच होत्या. तो जिल्हा परिषद म्हणजे मधल्या जिल्हा काळात- परिषद सदस्य होते. मधल्या काळात ते जेसीबीला आता राहायला सरपंच घेतले, त्यामुळे लोकांच्या दुरावा निर्माण झाला असं मत आहे. नाही ना दुरा, आता तुम्ही सांगितलं की आपल्या नगराध्यक्ष मान्य आहेत त्या मॅडम आहेत, त्या शिरोडमध्ये राहून जयशिंगरात काम करतात. नाराज असायचं काय कारण नाही, संपर्क असल्यामुळे झालं की आकिवाट मध्ये पोझिशन चांगली आहे चांगले आहे, पार्टीची. चांगले आहे. तुमचं काय मत आहे? आकिवाट मध्ये तुमची पोझिशन काय आहे आकिवाटमध्ये आणि तिथल्या कोणत्या प्रभागामध्ये तुमचं काम आहे आणि तुमच्या पाठीशी तिथं कोण आहे? काम तिथं काहीही नाही आहे. हा. पण पण लोक तुमच्या पाठीशी आहेत. त्या 3 उमेदवारांची नाराजी हा. ही मला त्याचा फायदा मला होणार म्हणजे आकिवाट मध्ये आकिवाडामध्ये. तुमच्या उमेदवाराची आकिवाट मधली पोझिशन काय आणि तिथं राजकीय पॉलिटिक्स तुम्ही आता नेमकी रणनीती या निवडणुकीत कोणती वापरला? त्या ठिकाणी आमचा पूर्वीपासून एक गट आहे आमचा. तो गट अशोकराव मानेचा वैयक्तिक संपर्क आमच्या त्यांनी केले. अशोकराव माने साहेबांचा 5-10 वर्षापूर्वी संपर्क होता, पण 2 वेळा पंचायत समिती जिल्हा परिषदला ते हरलेत त्याच गावातून. पहिली पायरी असते. मी तुम्हाला मगाशी सांगितलं शिर्टी ग्राम असेल, म्हणजे बजरवाडी आकिवाट ग्राम मध्ये असेल, शिरोळ कोणत्या ग्राम असेल. प्रभागामध्ये तुम्हाला सर्वात जास्त मतं मिळतील? असं काय सांगता येणार तिथे त्या ठिकाणी, पण त्या ठिकाणी होणार याच्यात आम्ही त्या दोन्ही उमेदवाराच्या बरोबर जाऊ एवढं मी तुम्हाला सांगतो. येणाऱ्या उमेदवारामध्ये हायेस्ट लिंगनं 30 सीट आहेत आमच्या. आकिवाट संदर्भातली तुमची भूमिका काय? कारण आकिवाट पंचायत समिती मतदारसंघातून विशाल चौगले हे उमेदवार मागत होते, चळवळीतला एक कार्यकर्ता होता, पण जाणीवपूर्वक तुम्ही शिरोळच्या मतात विभागणी करायची म्हणून शिंदेना उमेदवारी दिली आणि त्यांना डावललं. त्याचा परिणाम तुमच्या उमेदवारावर आकिवाटमध्ये होणार काय? नाही असं काय नाही, विशाल चौगलेला डावलले असं काही नाही. त्याने ते त्यांची मागणी होती उमेदवारी जाहीर करण्यासाठी 3 दिवस अधिक लागले इतर उमेदवारांची मागणी करू शकतो. पण उमेदवारी जाहीर करण्यासाठी 3 दिवस लेट झाला दोघांच्या रसवा फुगवणा काढण्यासाठी. लेट वगैरे काही नाही. खासदार साहेबांनी शब्द टाकल्यानंतर विशालनं 1 मिनिटात माघार घेतल्या आणि संपूर्ण पाठिंबा आम्हाला दिलेला आहे. शिरोळ जिल्हा परिषद मतदारसंघाच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण प्रतिक्रिया घेतोय. भारतीय जनता पार्टीनं नोटाबंदीचा कायदा लागू करून भ्रष्टाचार आणि काळा पैसा बाहेर येईल यासाठी नोटाबंदीचा कायदा लागू केला. मात्र प्रत्यक्षात बघितलं तर जनधन योजना सुरू करून 0% बॅलन्सवर खाते उघडायला लावून तब्बल 1,59,00,000 खाती या ठिकाणी उघडली गेलेली आहेत आणि त्या खात्यावर जवळपास 4,147 कोटी रुपये आता त्या खात्यावर जमा आहेत. मग हे काळा पैसा
उघड झाला काय काळा पैशाला तुम्ही पांढरे केला असं वाटतं तुम्हाला? मुळात पहिल्यांदा तुम्ही जे सांगितलं भ्रष्टाचार वाटून बोलला, तर मोदी साहेब सत्तेतून 3 वर्ष झाली, लक्षात ठेवा. जनतेने विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. गुजरातचा जो मुख्यमंत्री गुजरात यांनी विकास केला मोदी साहेबांनी. मी सांगतोय का? भ्रष्टाचारावर बोलत नाही. 2 मिनिटं काळा साहेब. पैसा तुम्ही पहिल्यांदा म्हटला तुम्ही काळा पैसा एकही आरोप मोदी साहेबांनी भ्रष्टाचार, आज एकही आरोप नाही भ्रष्टाचार, लक्षात ठेवा. काळा पैसा एकही आरोप नाही भ्रष्टाचार, लक्षात ठेवा. बोला की तुम्ही त्याच्यावर. मुळात उद्देश काय होता नोटाबंदीचा? काळा पैसा काळा पैसा का बँकेतच जमा झाला, लक्षात ठेवा. पण काळा त्या योजनेचा पैसा मुद्रा योजनेच्या माध्यमातून पैशाला. युवकांना काय मिळणार? युवकांना कर्ज उपलब्ध होणार त्या माध्यमातून. शिरोळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आज आपण 95व्या गावात आलो होतो की महान कार्य इलेक्शन कॉर्नर मध्ये जनमत काय आहे, लोकांची मतं काय आहेत जाणून घेण्यासाठी. शिरोळमध्ये खासदार राजू शेट्टी राहतात, आमदार उल्हासदादा पाटील राहतात आणि अनिल कुमार यादव साहेब राहतात. याशिवाय या जिल्हा परिषदेमध्ये गेले सलग 10 वर्ष ज्यांनी नेतृत्व केलं ते अमरसिंह पाटील साहेब राहतात. गेले 2-4 दिवस झाला प्रचार जोरात सुरू होता आणि आता उद्यापासून प्रचाराची शांतता निर्माण होणार आहे. पण उद्याचा दिवस हा प्रचारात शांततेने जाणार आहे, पण गरम दिवस म्हणूनही ओळखला जातो. या गरम दिवसामध्ये कोणता उमेदवार पुढे जातो यावर इथले इलेक्शन अवलंबून राहते की क्रांतिकारक गाव एखाद्या प्रश्नावर उभं राहतं आणि परिवर्तनवादी राज्याला दिशा देणारा एखादा निर्णय घेतं हेच ठरणार आहे. महानकारी न्यूज साठी कॅमेरामॅन संदीप बावचेसह संदीप आडसूळ.